आज आपण करणार आहोत IVF ची इम्पॉर्टंट प्रोसिजर, ज्याला आपण ओव्हम पिकअप म्हणतो. आता ही पेशंट जी आहे ती बऱ्याच ठिकाणी फिरून आलेली आहे, बऱ्याच वेळा IUI झालेला आहे पेशंटचं, मॅरेज ड्युरेशन जास्त आहे आणि अशा केसेसमध्ये इतक्या दिवसानंतर जर प्रेग्नन्सी राहत नसेल, अलॉंग विथ दॅट तिचं AMH कमी आहे, तर इट्स बेटर टू गो फॉर IVF. या ही जी पेशंट आहे आजची आपली, ती शी इज अ केस ऑफ अ प्रायमरी इन्फर्टिलिटी, मॅरेज ड्युरेशन ऑलमोस्ट साधारण 7-8 इयर्स विथ लो AMH. आजकाल आपण बऱ्याच पेशंट्स मध्ये, स्पेसिफिकली शहरी भागांमध्ये लो AMH चे केसेस फार पाहतोय. AMH एक ओव्हरियन रिझर्व्ह साठीचं हार्मोन असतं आणि जसं जसं ते कमी होतं तसं तसं आधी आपल्याला वाटायचं की एग्सचा काउंट कमी होतो, पण तसं नाहीये. एग्सच्या काउंट सोबत त्याची क्वालिटी पण खराब होते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला IVF मध्ये पण खराब क्वालिटीचे एग्स मिळू शकतात. इनिशियली आपण प्रोसेसमध्ये जो ट्रान्सव्हिजॅनल प्रोब असतो तो स्वच्छ करून घेतो. त्याला स्पेसिफिक प्रोब्स कव्हर येतात. प्रोब कव्हर अप्लाय केल्यानंतर निडल गाईड्सने किंवा प्रोब गाईडने निडल ही गाईड केली जाते आणि ही प्रोसेस कम्प्लिटली अंडर अनेस्थेशिया असल्यामुळे पेशंटला पेन वगैरे होत नाही. नाऊ वी हॅव कम्प्लिटेड द प्रोसिजर. प्रोसिजरच्या वेळी आपण प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा एग काढायचा प्रयत्न करतो किंवा जेव्हा जेव्हा एग्स आपण काढून घेतो आणि आपल्या जे एम्ब्रियोलॉजिस्टला हँड ओव्हर करतो, एव्हरी टाइम वी आस्क देम वेदर यू गॉट द एग्स और यू गॉट द राईट क्वालिटी एग्स आणि त्याच्यानुसार आपण नेक्स्ट फॉलिकलला जातो. तर लेट सी हाऊ इट वर्क्स. आता इथून पुढे असतं ते एम्ब्रियोलॉजिस्टचं काम आहे, जे आपण एग्स काढल्यानंतर आपण त्यांना हँड ओव्हर करतो, ओसाइट क्युमुलस कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात, आणि तिथून पुढे त्यांची प्रोसेस चालू होते. जसं डॉक्टर प्रीतम सुडाक यांनी सांगितलं की आपण ओसाइट रिट्रायवल चालू केलंय, त्याच्यानंतर आमच्याकडे जे एम्ब्रियोलॉजिस्ट आहेत, जी ट्यूब येते त्याच्यामध्ये फॉलिक्युलर फ्लुइड असतं. हे जे रेड दिसतं याला आम्ही फॉलिक्युलर फ्लुइड म्हणतो. ते आपण प्लेट्समध्ये फ्लश करून त्या प्लेट्समध्ये आपण जे ओसाइट्स आहेत म्हणजे स्त्रीबीज आहेत ते आयडेंटिफाय करतो. तर आपण प्रोसिजर बघूया आता कसं आयडेंटिफाय करतो. ही छोटी स्क्रीन आहे, त्याच्यावर तुम्हाला दिसेल त्यामध्ये फॉलिक्युलर फ्लुइडमध्ये किती ओसाइट्स आले. हे तुम्हाला स्क्रीनवर थोडं मी दाखवायचा प्रयत्न करतो. हे आहे क्युमुलस आहे, पण तो एम्प्टी आहे, ज्यामध्ये स्त्रीबीज जे शोधतो आपण ते आता सध्या नाही. जसं आपण बघितलं याच्यातून आपण स्त्रीबीज सेपरेट केले. ते आपण कल्चर मीडिया म्हणून एक मीडिया असतो, त्यामध्ये काही कॉन्सन्ट्रेशन जे ओसाइट्सला किंवा स्त्रीबीजाला लागतात वाढण्यासाठी ते सगळे आपण स्टोअर केलेत. तर ते आपण ह्या इन्क्युबेटर, हा जो इन्क्युबेटर आहे ह्याच्यामध्ये आपण ठेवलेत. जे स्त्रीबीज आपण इथून फाइंड आउट केलेत ते आपण इथे शिफ्ट केलेत फॉर कल्चरिंग ॲटलिस्ट फॉर 2 hours बिफोर ICSI. ह्या 2 तासानंतर आपण त्याच्यावर स्पर्म इंजेक्ट करणार आहे थ्रू विथ द हेल्प ऑफ ICSI मशीन. थँक्यू. काही घाबरायचं कारण नाहीये, सिंपल प्रोसेस असते आपली आणि ऍब्सोल्युटली आता झालेलं आहे. ठीक आहे, बघूया आता इथून पुढे कसं एम्ब्रियोलॉजिस्ट आपले ते किती एग्स मिळाले, त्यांची क्वालिटी कशी आहे हे सगळं ते तुला सांगतील. थोड्या वेळात मी सांगेन तुला. ठीक आहे, ओके फ्रेंड्स. तर आत्ताच आपण पाहिलं की ओव्हम पिकअपची प्रोसिजर इन डिटेल्स कशी करतात, स्टार्टिंग फ्रॉम अनेस्थेशिया, प्रोब प्रिपरेशन, ऍक्च्युअल ओसाइट रिट्रायवल अँड ओसाइट हँडओव्हर टू एम्ब्रियोलॉजिस्ट टू रिकव्हरी ऑफ अनेस्थेशिया. तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की प्रोसिजर झाल्यानंतर मी इमिडिएटली पेशंटला बोलत होतो. तर याचा अर्थ असा होता की अनेस्थेशियाचा इफेक्ट जो असतो तो साधारण 15 ते 20 मिनिटापर्यंतच पेशंटमध्ये राहतो आणि पेशंट इमिडिएटली अवेक होतात. आणि हेच पेशंट आपण डिस्चार्ज जे आहे ते साधारण 3 ते 4 तासानंतर आपण इमिडिएटली पेशंटला डिस्चार्ज देऊ शकतो. तर ओव्हम पिकअप बद्दल तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आमची टीम त्याला रिप्लाय करण्यासाठी नक्की प्रयत्न करेल. थँक्यू.